हरिओम, मी नम्रता वीरा श्रीश्रीमाळ मी औरंगाबाद सिटी केंद्र मध्ये जाते। मी 2000 पासून बापू परिवाराचा एक भाग आहे। तर माझा अनुभव माझ्या ताईबद्दल आहे। माझ्या अनुभवाचं नाव आहे उदीचं बाळ। म्हणजे माझी ताई ती प्रेग्नंट होती। तर तिचं वजन आहे फक्त 35 kg। तर तिने पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये गुरुक्षेत्र मंत्र आणि उदीशिवाय एकही औषध घेतलं नाही। तिने म्हणजे बापूवर इतकी अनंत श्रद्धा तिची की माझा बापू आहे तो माझ्यासाठी काही करू शकतो। तर 9 महिने तिने म्हणजे एकही टॅबलेट नाही घेतली का काही नाही, फक्त गुरुक्षेत्र मंत्र आणि उदी खूप खायची। म्हणजे सतत उदी संपली आई मला पाठव, उदी संपली आई, म्हणजे तर नेहमी उदी खूप खायची। तर मग तिचा जो बाळ झाला म्हणजे 35 kg वेटची मुलगी, तिचं डिलेवरी एकदम नॉर्मल झाली आणि तिचा जो बाळ आहे अथर्व तो एकदम म्हणजे तो पण आता त्याला फक्त उदी पाहिजे। म्हणजे आणि तो नाथ संवेद इतकं सुंदर बोलतो। बापूला रोज हरिओम म्हणतो, नाथ संवेद म्हणूनच स्कूलमध्ये जातो। तर त्याचा पण अनुभव असा आहे की तो 6वाच महिन्याचा होता जेव्हा श्री श्वासमचा आपला उत्सव होता। तर त्यावेळेस त्याला आम्ही 6वा महिन्याचा बाळ घेऊन श्री श्वासमला आलो होतो आणि तेव्हा सुचित दादांनी त्याला अथर्व हे नाव दिलं होतं। तर असा माझा अनुभव आहे। आणि माझा अजून एक दुसरा छोटासा अनुभव आहे। आम्ही नवीन गाडी घेतली होती स्विफ्ट डिझायर। तर मी आणि बाबा शिकलो गाडी चालवायला, पण कधी पण मी गाडी हातात घेतली की मला असं वाटायचं की मी कोणाला तरी ठोकेल, नाही तर कोणीतरी मला ठोकेल। म्हणजे सतत अशीच भीती असायची मनात। पण मग मी बापूला नेहमी सांगायचे की बापू मला गाडी चालवायचीच आहे, कसंही चालवायची, पण मी काय करू, मला मार्ग सापडत नाही आहे। तर मला नेहमी अशी भीती वाटायची। तर मग एक दिवस असंच मातृवात्सल्य उपनिषद वाचता वाचता 18वा अध्याय वाचला। त्याच्यात परशुराम विगताला सांगतो की तुमची काही पण हे असेल म्हणजे विकनेस, तर आदिमाताला प्रार्थना करायची। तर भीती हा माझा विकनेस समजून मी आदिमाताला रोज प्रार्थना करायचे की हे आदिमाता मला धैर्यवान आणि पराक्रमी स्वभावाचं कर। आणि पूजा झाली की मी म्हणायचे की हे आदिमाता तुझ्या कृपेने मी धैर्यवान आणि पराक्रमी स्वभावाची बनत आहे। आणि असं करत करत म्हणजे हळूहळू माझा आत्मविश्वास एवढा वाढला की मी आता बिनधास्तपणे गाडी चालवू शकते। हरिओम, श्रीराम अंबज्ञ, नाथ संवेद।